ओम नमः पार्वती पते हर हर महादेव। मंदिरासमोर एक मोठा नंदी बघायला भेटतो. अत्यंत प्राचीन असं मंदिर, गोमुख बघायला भेटतो. हेमाडपंथी असं मंदिर आहे. गणपती बाप्पाचं दर्शन होतं. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो आहे गोतेश्वराचं मंदिर बघण्यासाठी. जे आणि हे गोतेश्वराचं मंदिर आहे तर तसं बोललं तर राजमाची होते. राजमाचीच्या बाजूला बघा ते श्रीवर्धन आणि मंदिरांचा किल्ला आहे. त्यांच्या पायथ्यालाच असलेले मंदिर आहे ना. त्या मंदिराच्या आपण अगदी बाजूलाच आलेलो आहे. आपण येताना रस्त्यातली कोणती व्हिडिओ वगैरे केली नाही. जर त्या व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला आपली श्रीवर्धनगडाची व्हिडिओ आहे ना ती बघायची. आता आपला रस्ता वगैरे तुम्हाला समजेल कुठनं कसं आलेलो आहे. आणि आता आपण एकदम मंदिराच्या बाजूलाच आलेलो आहे. गाडी बघा, गाडी इथं लावलेली आहे, समोरच पाहू शकता. तर पाणी जसं तिथंच आपल्याला जायचे. तर आपण आता जाऊ तिथे. पायऱ्या वगैरे चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत. पुढे जाऊन आता आपण बघू कसं काय आहे मंदिर वगैरे काय. आणि मंदिर हे एकदम हेमाडपंथी मंदिर आहे. आणि गोमुख वगैरे आपल्याला बघायला भेटतो. अत्यंत चांगलं असं मंदिर आहे आणि प्रसिद्ध मंदिर आहे लोणावल्यामधलं. मंदिराकडे जाताना आपल्याला इथं एक बोर्ड लागलेला होतो, उदयसागर तलाव. हा उदयसागर तलाव आहे ना, इथनंच आपण जाणार आहेत मंदिराकडे. आणि जाता जाता बघा आपल्याला एक उदयसागर जो तलाव आहे तो तलाव बघायला भेटतो. तलाव हा अत्यंत असं मोठा तलाव आहे, एकदम खूप. बघू शकता किती मोठा तलाव आहे. तलाव हा पूर्ण बघण्यासारखा आहे. आपण तिकडनं पूर्ण पण दाखवतो तुम्हाला तलाव. बघू शकता हेमाडपंथी जे मंदिर आहे पुढेच आपल्याला दिसतोय. आपण पटापट मंदिराजवळच जाऊ. मंदिराच्या जवळच आलेलं आहे आणि मंदिर बघण्याची उत्सुकता अजून वाढलेली आहे. तर त्याआधी तुम्हाला तलाव या साईडून पण दाखवते कसं तलाव आहे. बघा सुंदर असं तलाव आहे, निसर्गरम्य वातावरणात तलाव आहे. आणि तसं बोललं तर आपण तलावाच्या बाजूलाच आपलं एक विहीर पण बघायला भेटते. बघू शकता ही विहीर आहे तलावाच्या बाजूलाच. विहीर कशी येते आपण बघू आता. पाणी वगैरे का आहे का नाही, पण सुंदर अशी विहीर बघायला भेटली. विहिरीत पण पाणी तर आहेच. अत्यंत प्राचीन असं मंदिर असलेलं जे गोतेश्वराचं मंदिर आहे समोर, त्या मंदिरामध्ये आपण जाणार आहेत ना. आपण इथनं एंट्री करतोय. होऊ शकता विहिरीच्या समोरच आपण इथे एंट्री करतो. बाजूला तलाव पण आहे आणि या पायऱ्या उतरून आपण जाणार आहेत. पायऱ्या पण बघू शकता कशा प्रकारे असे सुंदर पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्या उतरूनच आपण इथे आतमध्ये जातो आहे. आतमध्ये आल्यानंतर बघा काय अवशेष बघायला भेटतं आपल्याला इथे. असं अवशेष पण बघू शकता, किती जुना अवशेष आहे. त्यावरनं समजू शकतो मंदिर किती जुनं असणार आहे. कारण की अवशेषाची झीज होत चाललेली आता ही. आणि अशा प्रकारचं आता संध्याकाळचं वातावरण झालेलं आहे. सुंदर असं परिसर आहे, बघायला पण एकदम मस्त वाटतं. शांत एकदम वातावरण आहे. बघू शकतो हे पण अवशेष काहीतरी आहे. हे अवशेष बघूनच आता आपण मंदिरामध्ये जाणार आहेत आतमध्ये. असं मंदिर, सुंदर असं मंदिर आहे. आता ना आपण मंदिरामध्ये आतमध्ये जाऊ. मंदिरामध्ये प्रवेश करत असताना आपल्याला बघा स्टार्टिंगला इथं गोमुख बघायला भेटतो. गोमुखातून पाणी पडतं. मला पाणी हा मागे तलाव आहे, तलावात जायचं असेल पण इथनं कुठून साधन आहे पाणी तलावात जाण्यासाठी ते काय समजून येत नाही. आणि इथनंच आपण पुढे आता मंदिरामध्ये प्रवेश करतो. हेमाडपंथी असं मंदिर आहे. मंदिरासमोर एक मोठा नंदी बघायला भेटतो आपल्याला. सुंदर अशी नंदीची मूर्ती बघायला भेटते. आणि बाजूलाच आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन होतं. गणपती बाप्पाची मूर्ती अत्यंत प्राचीन आहे. किती प्राचीन मूर्ती यावरून समजते आपल्याला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि आपण जसं गाभाऱ्यात प्रवेश करतो तर गाभाऱ्याच्या बाहेरच आपल्याला पुन्हा एकदा गणपती बाप्पाचं आपल्याला मूर्ती बघायला भेटते. आणि बाजूला पण एक मूर्ती बघायला भेटते देवी देवतांची. कोणतं देव समजून येत नाही आपल्याला. आणि इथनंच आपण मंदिरामध्ये प्रवेश करू आता. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. बघू शकता मंदिरामध्ये आपण प्रवेश केलेला गाभाऱ्यामध्ये. मंदिर एकदम जुनं आहे आणि अत्यंत प्राचीन मंदिर आहे. काळोख असल्यामुळे का मंदिर एवढं काय दिसत येत नाही, पण मंदिर एकदम जुनं मंदिर आहे. मूर्तीवरूनच आपल्याला समजतं की मंदिर किती जुनं आहे. बघू शकता कशा प्रकारचं मंदिर वगैरे आहे ते. तर त्याला आपण मी दर्शन घेतो आता इथे. मंदिरामध्ये आपलं अत्यंत असं सुंदर असं दर्शन झालं शांततेमध्ये. एकदम शांत मंदिर आहे. मी बोलतो तरी माझा आवाज असं मंदिरामध्ये घुमतोय. आणि बघू शकता पिंडीच्या मागेच एक ना देवीची मूर्ती दिसते आपल्याला. कोणती देवी आहे काय माहीत नाही आपल्याला, पण गळ्यात वगैरे घातलेलं आहे, कापड वगैरे आहे म्हणजे.
देवी आपल्याला बघायला भेटते. कोणती देवी आहे ते माहीत नाही. पिंड बघू शकता तुम्ही, अत्यंत प्राचीन आहे. बाजूलाच दिवा वगैरे लावलेला आहे. सुंदर अशी मूर्ती, पिंड बघ, सुंदर अशी पिंड बघायला भेटते आपल्याला. बघा एकदम जुनी पिंड आहे, प्राचीन आणि जुनं मंदिर आहे. आणि या मंदिरातून आपण तर बाहेर निघतो. बघा मंदिराचा परिसर वगैरे ना कसा मस्त, कसे खांब वगैरे कसे आहेत मंदिराचे. मंदिराचे जरा या साईडला काय ते अवशेष बघायला भेटतं इथे. आणि मंदिराच्या मागच्या साईडून जाऊन बघू आता. मंदिराचं काम तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारचं मंदिराचं काम आहे. सुंदर असं मंदिराचं काम आहे. आणि एकदम जुने असे खांब आहेत. म्हणजे आपण विचार पण करू शकत नाही का कितव्या शतकातलं मंदिर असेल हे. असं एकदम जुनं, हजारो वर्ष जुनं मंदिर बघायला भेटतं आपल्याला. आणि बघू शकता कशा प्रकारे गोमुखातून पाणी पडते. सुंदर असं गोमुख आहे, एकदम मस्त असं गोमुख बघायला भेटतं आपल्याला इथे. पाणी आता एकदम कमी पडतंय, पण पाणी आजही पडते. पाणी कुठनं येतोय कुठनं पडतो काय माहीत नाही, पण भारी वाटलं हे मंदिर बघायचं. तर चला मंडळी, व्हिडिओचा शेवट हा इथंच करतो. आज छोटासा मिनी ब्लॉग बनवला होता आपण. आज व्हिडिओ कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असला लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाजूचं बेल आयकनचं बटन पण दाबा, त्यामुळे तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.